लोकवार्ता रता क्रूरा, अतिशय क्रूर स्वभावाची होती. तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रेम नव्हतं, कोणत्याही प्रकारचा ममत्व भाव नव्हता. प्रायशो बहुजल्पिका, अतिशय भांडखोर होती. किती भांडखोर होती म्हणतात, एकदा जेवण केल्यानंतर जर कुणाशी भांडण केलं नाही तर केलेलं भोजन सुद्धा तिला पचत नव्हतं. प्रायशो बहुजल्पिका शूराच गृहकृत्येषु कृपणा कलह प्रिया, अतिशय कृपण, अतिशय कंजूस. कशी होती धुंदुली? अतिशय कृपण. किती कृपण होती? जर सप्ताहाची वर्गणी घेण्यासाठी लोक गेले आणि लोकांनी सांगितलं याही वर्षी श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट उत्सवाच्या निमित्ताने कथा कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे, तुमच्याकडून काही अपेक्षा आहे. आणि जेव्हा अपेक्षा आहे म्हटलं, त्या ठिकाणी देणाऱ्याचा एवढा 10 मजली बंगला आहे, 100 एकर शेती आहे, अंगणामध्ये 4 गाड्या उभ्या आहेत, परंतु कृपण किती आहे म्हटले, वा तुम्हाला द्यायचं नाही तर कुठे द्यायचं? का देणार नाही? आमच्याकडूनही काहीतरी हातभार लागला पाहिजे. बरं झालं तुम्ही आलात. तुम्ही जे कार्य करतात ते कार्य कोणीही करत नाही. चांगला आहे. याही वर्षी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. लिहा म्हटले 11 रुपये. किती लिहायचे? 11 रुपये. याला म्हणतात कृपण. अतिशय कृपण आणि कंजूस, ज्यांच्या हातातून काहीही सुटत नाही. अतिशय कृपण आणि कंजूस. कलह प्रिय. किती कलह प्रिय आहे? जिला भांडणच करायला आवडतं. चांगलं करा किंवा वाईट करा, पतीने घरात आलं की जिने भांडायला सुरुवात केली. काही महिला अशा पद्धतीच्या असतात, 72 नाही 73 खुडी. पत्नीचेही अनेक प्रकार असतात. एक पत्नी अशी असते जिला धर्मपत्नी म्हणतात. धर्मपत्नी म्हणजे काय? जी धर्माचा आचरण करते आणि धर्माचं आचरण करून पतीची सेवा त्या ठिकाणी ती करते, पतीच्या आईवडिलांची सेवा करते, आपले लोक व्यवहाराचे कार्य ती करते, तिला धर्मपत्नी म्हणतात. जी धर्म कार्यामध्ये सहकार्य करते. एक असते मोक्षपत्नी, दुसरी असते मोक्षपत्नी. मोक्षपत्नी काय करते? ती विचार करते फक्त नित्य नियम करून फायदा नाही, मोक्ष मिळाला पाहिजे. पतीला आवड असो किंवा नसो, ती तीर्थयात्रेला घेऊन जाणार, वारीला घेऊन जाणार, उपवास तापवास करायला लावणार, दान धर्म करायला लावणार, कथा कीर्तनाला बलात् त्या ठिकाणी ओढून नेणार आणि सांगणार नाही हे केलंच पाहिजे, हे दिलंच पाहिजे. म्हणजे पारमार्थिक कार्यामध्ये मोक्ष मिळण्याच्या इच्छेने जी त्या ठिकाणी पतीला उद्युक्त करते तिला मोक्षपत्नी म्हणतात. एक असते अर्थपत्नी. अर्थपत्नी कुणाला म्हणतात? अर्थपत्नी अशी असते की पती घरी आला की आधी फक्त खिसा चेक करणार, आज गल्ला किती आला दुकानाचा. महिना पूर्ण झाला की पेमेंट किती आलेली आहे. व्यापार व्यवहारामध्ये जर त्या ठिकाणी नफा झाला नाही, तोटा झाला, आणि जर त्या ठिकाणी धनाची कमतरता तिला दिसली तर ती एवढंच म्हणते, तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला कुठे काय जमलंय. ही असते अर्थपत्नी. फक्त धनाचा विचार करते. धन कमावलं तर पतीला चांगलं समजणार, धन कमावलं नाही, तोटा झाला तर त्या ठिकाणी पतीला अजिबात मानणार नाही. अर्थपत्नी. आणि एक पत्नी असते तिला म्हणतात कर्कशा पत्नी. कर्कशा पत्नी कशी असते? पतीने घरी आलं की पती घरी आल्याबरोबर लगेच तिने बडबड सुरू केली.
तिचा सत्संग सुरू झाला. पतीला असं वाटतं उगाच घरी आलो तिकडेच का राहिलो नाही, मी तिकडेच राहायला पाहिजे होत. का आला असेल मी घरी, जरा उशिरा जेवायच्या टायमावर आलो असतो, जेवण करून डायरेक्ट स्लीपिंग. तिला कर्कशा पत्नी म्हणतात. एका व्यक्तीची पत्नी अतिशय कर्कशा. पतीने जर एक काही म्हटलं तर त्याच्या एकदम विरुद्ध वागणारी. 73 खोडी जिला म्हटलं जातं. पतीने जर सांगितलं ना आपण धार्मिक कार्य करू, ती लगेच म्हणणार अजिबात करायचं नाही. पतीने म्हटलं ना या वर्षी दिवाळी साजरी करायची नाही, ती उलट म्हणायची या वर्षी दिवाळी साजरी करायचीच. पतीच्या पूर्णतः विरुद्ध वागणार. पतीने चांगलं केलं तर वाईट करणार आणि पतीने वाईट केलं तर ती चांगलं करणार. पूर्णतः विरोधी. आणि अशी विरुद्ध स्वभावाची होती. नेमकी त्या व्यक्तीच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आलं. त्याने विचार केला आपल्याकडे काही कमी नाही, वडिलांचं वर्ष श्राद्ध झालं पाहिजे, पंगत दिली पाहिजे, मंडप घातला पाहिजे. वडिलांनी एवढं कमावून ठेवलेलं आहे, त्यांच्या प्रित्यर्थ आपल्याकडून काहीतरी अन्नदान कथा कीर्तन काहीतरी घडलं पाहिजे. पण काय करायचं, घरामध्ये ज्या भगवती आहेत त्या दुर्गा महाकालीपेक्षाही डेंजर आहेत. काय करायचं. मग त्याने विचार केला आपल्या विरोधात वागणारी आहे ना, आता आपण उलटच बोलू. पत्नी जवळ गेला, चेहरा उतरून. पत्नीने विचारलं काय झालं. म्हटले काही नाही, वडिलांचं वर्ष श्राद्ध आलंय ना, कशाला करायचं वर्ष श्राद्ध, अजिबात नाही. कशाला खर्च करायचा, कशाला मंडप, कशाला कथा, कशाला कीर्तन पाहिजे. ती म्हटले असं कसं चालेल, मंडप घातलाच पाहिजे, कथा कीर्तन झालेच पाहिजे, अन्नदान घडलंच पाहिजे. याने विचार केला हे फार चांगलंय, आपल्याला फार उशिरा अक्कल आली. म्हटले असं आहे, ठीक आहे. म्हटले जशी तुझी इच्छा. सगळं काही केलं. पिंडदान करायचंय आणि पिंडदान करायचंय. नदीच्या जवळ गेलेले आहेत पिंड घेऊन आणि पिंडदान करण्यासाठी नदीच्या जवळ गेले. त्या ठिकाणी पिंड टाकायला लागले. त्याने सांगितलं पत्नीला हे बघ पिंड जास्त मध्ये जाऊन टाकायचं नाही, किनाऱ्यावर सोडायचं असं. ती म्हटली असं कसं चालेल, नदीच्या आत जाऊन उभं राहिलं पाहिजे. गेली महाराज नदीच्या आत जाऊन उभी राहिली आणि जशी उभी राहिली एवढा मोठा त्या ठिकाणी पाण्याचा स्रोत आला वाहत. ती वाहून गेली. ती एका दिशेला वाहून गेली. हा घाबरला आणि जसा नदीमध्ये गेला हा उलट्या दिशेने जायला लागला. लोक म्हटले अहो तुमची पत्नी इकडे वाहून गेली. नाही म्हटले ती इकडे जरी वाहून गेली पण इकडे सापडेल. कारण ती सगळं विरोधात वागत होती. पूर्णतः त्या ठिकाणी विरोधात वागणारी होती. ती इकडे नाही इकडे सापडेल म्हटले. अशी वेगवेगळ्या खोड्या. तशाच पद्धतीने ही पत्नी होती. परंतु कशी होती, प्रायशो बहुजल्पिका, अतिशय भांडखोर त्या ठिकाणी ती होती. अतिशय भांडणारी. जीवनामध्ये जर पत्नी चांगली मिळाली नाही ना महाराज, तर संपूर्ण जीवन वाया जाते. एक वेळचं जेवण खराब झालं, चांगलं मिळालं नाही तर दिवस वाया जातो. पत्नी चांगली मिळाली नाही तर संपूर्ण जीवन त्या ठिकाणी वाया जाते. आणि संगत चांगली मिळाली नाही तर मनुष्याचे कर्म वाया जातात. म्हणून काही गोष्टी विचारपूर्वक केल्या पाहिजे. काही गोष्टी विचारपूर्वक केल्या पाहिजे. याच्यामुळे जी ही पत्नी मिळालेली आहे ती जर अनुकूल मिळाली तर त्या ठिकाणी जीवन जे आहे अतिशय चांगलं व्यतीत होत असतं. आणि म्हणून